नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे असं बेकार पडलेली साडीची लेस आहे, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथे आपल्याला लेस घ्यायची आहे साडीची आणि एक कापड घ्यायचं आहे। कापड तुम्ही कुठला पण घेतलं चालेल, याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग बॅग वगैरे टाकू शकता आतमध्ये। तर बघा आपल्याला उंची जी आहेत ना ती घ्यायची आहे 15 इंच आणि रुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे बघा 10 इंच घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला पीस कट करून घ्यायचा आहे। मग या पद्धतीने आपण एक पीस कट करून घेतला आहे। तुम्ही या साईजची एखादी शॉपिंग बॅग सुद्धा घेऊ शकता आतमधून टाकण्यासाठी। आता लेस लावल्यामुळे ती थिकनेस चांगला होईल त्याचा। आता बघा आपण असं फोल्ड करायचं आहे। इथं आपण थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा, असा अर्धा इंच किंवा 1 इंच असं कापड पकडून या पद्धतीने बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। बघा असा आकाराला आहे। आता या आकारावरती आपण काय करायचं आहे, याच पद्धतीने आपल्याला याच्यावरती या लेस आहेत ना या कापडावरती जॉईंट करून घ्यायचं आहे। मग या पद्धतीने आपण याचा लेस कट करून घेऊ। तेव्हा कांदा जोडल्यानंतर कमी होईल थोडंसं, म्हणून या पद्धतीने आपल्याला एकाला एक वेळेस या लेस जॉईंट करून घेऊ। आणि आपल्याला एक चेन सुद्धा लागणार आहे, 10 इंचाची चेन घ्यायची आहे। तुम्ही सर तुम्हाला दाखवते मी पूर्ण स्टिचिंग घ्यायची। कधी बघा आपण ना पूर्ण ज्या साडीच्या लेस आहेत ना ते एकाला एक या पद्धतीने जॉईंट करून घेऊ। या पद्धतीने पण करू शकते आणि तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते बघा कसं जॉईंट करायचं ते। तर बघ थोडंसं असं फोल्ड असतं आपलं साईडचं कड्याचं, तर दोन्ही पकडून ते सुद्धा आपण बघा असं एकावरती एक ठेवून सर्व शिलाई मारून घ्यायचे। बघा या पद्धतीने आपण सर्व लेस जॉईंट करून घेऊ। तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे, अजिबात काही टाइम पण लागत नाही। अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं हे पाऊच तयार होतं, एकदम सुंदर मस्त ऑर्गनायझर। याच्याने आपण मेकअपचं सामान वगैरे सुद्धा ठेवू शकतो किंवा मोबाईल वगैरे पण ठेवू शकतो। आणि साडीची लेस जाड असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काही दुसरं टाकण्याची पण गरज येत नाही। बघा आता आपण जो पीस कट केला आहे तो असा आजच्या साईडने आपण कडेकडे याला शिलाई मारून घेऊ। या ठिकाणी तुम्ही साडीचं जरी कापड यूज केलं तरी चालू शकतं। चला आपण पूर्ण कडेकडून शिलाई मारून घ्यायची याला। जसं आपण आकार कट केला आहे ना त्याच पद्धतीने शिलाई मारायचे। बघा आता या ठिकाणी शिलाई मारून झाल्या आणि जो एक्स्ट्राचा आपला का साडीचं जी लेस उरलेली आहेत ना ते आपण कट करून घेऊ। आता बघा आपण चेन घ्यायची आहे। चेन आपल्याला बघा अशी उलटी ठेवायची आणि चेनच्या कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता बघा यो कापड आहे तो आजच्या साईडने फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली चेनची जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित दिसते आणि आपले धागे वगैरे आहेत ते आपल्या चेनमध्ये वगैरे अटकत नाही। आता बघ ही चेन जी आहे ती आपली साधी आहे, त्याच्यामुळे याचा रनर वगैरे बाहेर निघत नाही। तुमचं जर रनर वगैरे बाहेर जर निघत असेल तर तुम्ही 2 साईड ओपन करून नंतर रनर टाकलं तरी चालेल। बघा आता आपण या पद्धतीने चेन जॉईंट करून घेतले आहेत। याला सुद्धा आपण एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। किती सुंदर असा आकार तयार झाला आहे त्याचा। आता बघ ही लेसची थोडी स्ट्रीप आहे ती आपण फोल्ड करायची आणि 5-1 इंचाची आपल्याला एक स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा अशी मस्त सुंदर अशी आपण एक स्ट्रीप तयार करून घेतली आहे।
आता बघा जे रनर आहे ते आपण आतमध्ये ओढून घेऊ थोडंसं. आता इथे बघ चेन जवळ आपल्याला आजच्या साईडनी पट्टी आहेत ना, आपण ती फोल्ड करून आपण ठेवायची आहे आणि कडेकडे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून टाकली. आता या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे करून घेऊ शकता. एक अशी 1-1 इंचाची पट्टी कट करून फोल्ड करून पायपिंग करून घ्या. दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपण शिलाई मारून घेतली आहे. एक्स्ट्राची चेन कट करून टाकू. आता बघा रनरच्या इथून आपण ओपन करून घेऊ. या ठिकाणी बघा तुम्ही आतच्या साईडने सुद्धा ये पॉईंटला शिलाई मारू शकते आणि बाहेरच्या साईडने सुद्धा मारू शकते. बाहेरच्या साईडने जर मारत आपण सुईनं थोडंसं फोल्ड करून ना हे करून घ्यायला लागेल, स्टिच करायला लागेल हाताच्या साह्याने. इथं डायरेक्ट मी मशीनवर बघा आतच्या साईडने केलं आहे, कारण हे आतच्या साईडने जाईल. तुम्ही बाहेरून जर केलं तर तुम्हाला थोडं सुई धाग्याने स्टिच करायला लागेल. अशा पद्धतीने बघा आपलं सुंदर असं आहे ऑर्गनायझर, मोबाईल पाऊच म्हणू शकते. याच्यामध्ये काही सामान वगैरे पण आपण ठेवू शकतो, मेकअपचं वगैरे सुद्धा. बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर याचा लुक पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. कोणी बोलणार पण नाही का आपण म्हणजे जुन्या साडीच्या लेसपासून बनवलेला आहे, इतकं सुंदर दिसत आहे. हे बघा किती मोठं सुंदर असं तयार झालं आहे. तुम्ही याच्यात छोटं पण मोठं पण बनवू शकता, तुम्हाला पाहिजे त्या साईजचं. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.